तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या बिलाईक भूमीच्या नवीन भागात। तर आज आपण जाणार आहोत ठाण्याचे गणपती बघायला। जसं की ठाण्याला गोविंदाची पंढरी मानली जाते, तसंच गणेश उत्सव पण काय कमी नाहीये ठाण्यामधला। तर आपण लवकरात लवकर जाऊया आणि बघूया ठाण्यामध्ये कोणते कोणते गणपती आहेत। आणि याच्या अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही ठाण्याच्या राजाच्या आगमनाची व्हिडिओ जर बघितली नसेल तर वरती आय बटन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून ती व्हिडिओ बघू शकता। तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग वेळ न वाया घालवता आपण निघूया। मित्रांनो, आता आपण आलोय ठाण्याच्या राजाच्या गणपतीच्या दर्शनाला। म्हणजे ठाण्याचा राजा म्हणजे आपला नवसाला पावणारा आणि आपला हक्काचा हा बाप्पा आहे। तर या वर्षी यांची जी डेकोरेशनची थीम आहे तर तुम्ही बघितलीच असेल व्हिडिओमध्ये की या वर्षीची त्यांची जी थीम आहे ती मारुतीच्या बेसवर आहे। तर मित्रांनो, आता आपण आलोय कोपरीच्या महाराजाला। आणि जर तुम्ही मागे जर बाप्पाची मूर्ती बघितली तर ती दख्खनचा राजा जो आहे त्याच्या थीम मध्ये बाप्पाची मूर्ती आहे। तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पुढे बघालच। तर मित्रांनो, आता आपण आलोय वागळेच्या राजाला। ठाण्यातील हेही मंडळ खूप जुनं आहे, 54 वर्ष झाले त्याही मंडळाला। आणि तुम्ही माझ्या मागे थीम बघू शकता। या मंडळाची जी या वर्षाची थीम आहे ती गजराजची थीम आहे। तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत, चला जमा।
तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ठाण्याचा महाराजा म्हणजेच आपल्या ठाण्याचा अभिमान आणि हृदयाची शान असा आपला ठाण्याचा महाराजाच्या दर्शनाला. तर चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय श्रीनगरचा महाराजाच्या इथे आणि इकडची मूर्तीचं एक आकर्षण असं आहे की इथे चलचित्र आहे आणि यावर्षीची जी यांची थीम आहे ती संत गोरा कुंभारांची थीम आहे. पण आता आपल्याला झालं उशीर त्यामुळे चलचित्र बंद आहे. पण इकडे जर तुम्ही संध्याकाळी 7 ते 12च्या वेळामध्ये जर आलात ना तर इथे तुम्हाला चलचित्र दाखवण्यात येतं. तर मस्त तुम्ही इथे, मी तर बोलेन तुम्ही इथे एकदा तरी व्हिजिट करा. चला तर मग आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलोय किशननगर 3 मधील वागळेचा राजा येथे मंडळाला भेट दिला. तर चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्या बाप्पाची मूर्ती कशी आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय किशननगरच्या कैवारीच्या दर्शनाला. तर चला तर मग पटापट आपण आतमध्ये जाऊया.
आणि झोप आली काय? डोंट अंडर एस्टिमेट प्राची, येते तिला गाडी चालवायला. तर मित्रांनो, आता आपण आलोय खेरवा सर्कलच्या गणपतीला, पण आता थोडं लेट झालंय त्यामुळे लाइटिंग बंद झाली, नाहीतर इकडे पण अप्रतिम असं दृश्य बघण्यासारखं. चला तर मग आज जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आले पोखरणच्या राजाचं दर्शन घ्यायला. चला तर मग पटापट आत जाऊया. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल, आज आपण ठाण्यामधील विविध गणपतींच्या मंडळाला भेट दिली. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती बाप्पाची मूर्ती जास्त आवडली. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत गणपती बाप्पा